भारतामध्ये जो डोमेस्टिक सप्लाय आहे तो असतो 220 व्होल्ट एसी सप्लाय. पण आपल्या घरी आपण जो हा छोटासा एलईडी यूज करतो हा तर डीसी सप्लायवर काम करतो. त्यासोबतच याला जर 220 व्होल्ट एवढा जर जास्त सप्लाय दिला, डायरेक्ट सप्लाय दिला, तर हा फुटून जाईल. मग अशा वेळेस याला काय करता येईल, तर जो एसी सप्लाय आहे त्याला सर्वात आधी आपल्याला डीसी मध्ये रूपांतर करता येईल. आणि म्हणून बघा की या एलईडीच्या जस्ट खाली डायोड यूज केलेला आहे, ज्याचा यूज आहे की एसीचा डीसी मध्ये रूपांतर करणे. नेक्स्ट आहे की जो 220 व्होल्ट सप्लाय येतोय त्याला कमी करावा लागेल आणि म्हणून इथं दोन कॅपॅसिटर यूज केलेत. हा एक ब्राऊन कलरचा आहे आणि एक इथं मध्ये ब्ल्यू कलरचा दिसतोय. हे दोन कॅपॅसिटर व्होल्टेज म्हणजे विभवांतर कमी करण्यासाठी. नेक्स्ट आहे जे आपल्या एक्झामसाठी फार इम्पॉर्टंट आहेत की जे रेजिस्टर्स आहेत, जे रोध आहे, ज्याचं काम आहे की जो करंट येतोय तो पण कमी करावा लागणार आहे. आणि म्हणून हा जो रोध आहे सो ॲक्च्युली त्याचं काम काय की अडथळा निर्माण करणे. जो करंट वाहत जातोय त्याला कमी करायचा आहे, म्हणजे याला पाहिजे तेवढाच करंट मिळेल. मग हा जो रोध आहे, जे रेजिस्टर्स आहेत हे दोन्ही बाजूला यूज केलेले आहेत. आता यावर असतात काय तर 4 बँड्स असतात. या 4 बँडपैकी 3 जे बँड्स आहेत ते याचा रेजिस्टर डिसाईड करतात आणि एक बँड असतो चौथा जो टॉलरन्स असतो. सो करायचं काय, मी तुम्हाला स्क्रीनशॉट देतोय, त्यावर नंबर्स दिलेले आहेत. पहिल्या 2 बँडवरून डिजिट्स लिहायचे आणि तिसऱ्या बँडवरून मल्टिप्लायर लिहायचं. म्हणजे तुम्हाला जर असा एखादी एक्झाम्पल विचारलं जो ऑलरेडी ग्रुप सी मध्ये विचारलेला आहे तर तो तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल. आणि नाही सोडवता आलं तर माझा नंबर आहेच, कॉन्टॅक्ट करा त्यावर.